तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ताई आपल्यासोबत आहेत. ताईंना विचारूया की कशा प्रकारे प्रतिसाद आहे आणि आज रणधुमाळीचा शेवट आहे. ताई नमस्कार. नमस्कार. कशा प्रकारे सुरुवात आहे, प्रतिसाद आहे महिलांमधून? हे बघा, सुरुवातीपासूनच प्रचंड असा प्रतिसाद आमच्या पाठीमागं आहे. सर्वसामान्य तळागाळातील सर्व जनता माझ्या पाठीमागे भक्कम आहे. त्याच्यामुळे माझा विजय उद्याचा निश्चित आहे. ताई आता कशा प्रकारे सुरुवात असणार आहे? कुठून पदयात्रेला तुम्ही सुरुवात करणार आहे आणि नंतर त्याचा शेवट कुठे करणार? इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून इथून आम्ही शिवतीर्थावर जाणार आहोत. ताई कार्यकर्त्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे सध्या निर्माण तुम्ही केलेलं आहे. सध्या आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो आहे की अशी एक रणरागिणी पंढरपूरला नगराध्यक्ष पदाच्या स्वरूपात मिळाली आहे. त्याबद्दल काय बोलतो? नक्कीच तळागाळातील सर्वसामान्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून मला काम करायचं आहे. त्याच्यामुळं मी फक्त काम करायला आले, पंढरपूरचा विकास करण्यासाठी इथं आलेली आहे. तरी काय विजन असणार आहे मॅडम तुमचं? मी वेळोवेळी माझं विजन म्हणजे ज्या दिवशी माझा अर्ज भरला त्या दिवसापासून मी पंढरपूरच्या विकासाचं विजन घेऊनच खाली उतरलेले आहे. धूळमुक्त पंढरपूर, खड्डेमुक्त पंढरपूर, परत भयमुक्त पंढरपूर करायचं आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय आणि या शहरात जे मागच्या सत्ताधाऱ्यांकडून राहून गेलेलं आहे ती सगळी विकास कामं मला पूर्ण करायची आहेत. त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत आहे. ताई विरोधक वारंवार आपल्यावरती प्रहार करतायत की उमेदवार हा 30 किलोमीटरवरून आलेला आहे, तुम्ही त्याला स्वीकारणार आहात का? कुठून विकासासाठी विकासाच्या मुद्द्यावरती 30 किलोमीटरवरून उमेदवार हा माझ्यावरती आरोप करते? प्रशांत मालकांनी आरोप केलाय. ते स्वतः खर्डीचे आहेत आणि जो नगराध्यक्ष पदाचे जे आदरणीय पापरकर साहेब आहेत ते पापरी खंडाळीचे आहेत तिकडून. मग माझं सरकुली कुठे आणि त्यांच्या दोघांचं अंतर काढून बघा. असंही बोललं जाते की ताई विक्रम शिरसट असतील, लक्ष्मणभाऊ शिरसट असतील, हे काहीच बोलत नाहीत. उमेदवार जे आहेत नगराध्यक्ष पदाच्या ते एक शब्दही बोलत नाही आहेत कुठे. ह्याच्यावरूनच लोकांनी समजून घ्यायचं आहे की उद्या नगरपालिकेत कोण तुमचं काम करणार आहे आणि विकासाचं विजन घेऊन कोण उतरलं आहे हे लोकांनी समजून घ्यायचं आहे. कसा विश्वास वाटतोय, आत्मविश्वास मॅडम? हे बघा, लोक माझ्यासोबत असले त्याच्यामुळं आत्मविश्वास नाही, एक ताकद माझ्यासोबत आहे की सर्वसामान्य जनता डायरेक्ट मतदार माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळं तर आपण बघू शकताय की ताईंचा आत्मविश्वास याच्यावरून समजतंय की कार्यकर्त्यामध्ये असलेला उत्साह आणि झालेलं एक निर्भीड प्रकारचं वातावरण